सगळं झालेलं आहे. तांबडा रस्सा झालेला आहे, पांढरा रस्सा झालेला आहे आणि आता आपण बघतोय चिकन चिकन सुक्का. चिकन सुक्का. ओके. साहित्य तर आपण मगाशी बघितलेलं आहे. तेल येत आपल्याला. आता पहिल्यांदा आपल्याला आता आपण कांदा चांगला फ्राय करून घेणार आहे. ओके. तर जळून द्यायचं नाहीये, पण चांगला असा ट्रान्सलुसंट झाला पाहिजे. बरं ते होईपर्यंत मला सांग, तुझं शिक्षण कुठे झालं, म्हणजे शेफ? मी माझं 12वी नंतर मी लंडनला गेलेलो आणि तिथं मी हॉटेल मॅनेजमेंट माझं कम्प्लीट केलं. बरं. तिथेच फाईन आर्ट्स कॉन्टिनेंटल पण केलं मी. आणि मग काहीतरी आपल्याला चालू करायचं होतं म्हणून मी परत भारतात आलो आणि माझं रेस्टॉरंट मी चालू केलं. व्हेरी गुड. ओके. आपल्या आपण टोमॅटो टाकला. त्याचं पण चांगलं असं सॉफ्ट झाला पाहिजे. ओके. आता काय ह्याच्यामध्ये आपण आपलं चिकन टाकू आणि जसं आपण ते तांबड्या पांढऱ्या रस्त्यामधनं काढलेलं त्याला ऑलरेडी मस्त मॅरिनेशन आणि त्याचा वास जो आहे तो रेडी आहे. जवळ रेडी आहे. फक्त मसाला लावायचा बाकी. हो. आणि ह्याच्यामध्ये आता आपलं कांदा लसूणचा कोल्हापुरी साधारण 2 चमचे. कोथिंबीर थोडीशी, पुदिना चवीनुसार जसं जेवढी ज्यांना आवडतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू. आणि लाल मिरी आणि चवीनुसार मीठ. फर्स्ट क्लास. क्या दिख रेला बाबा. सही. जसं तुम्ही कुक करता तसं चिकनचं स्वतःचं त्याचं ज्यूस निघतं, तर त्याच्यामुळे ते सुक्कं चांगली टेस्ट येते त्याच्यामुळे. हे आता जवळजवळ झालेलं आहे. हो झालेलं आहे. ऑलमोस्ट झालेलं आहे. थोडंसं ते सुकलं की हो. ते त्यातलं जे थोडा रस बीज आहे तो कमी झाला की तुम्ही जेवायला सुरू करू शकता. हां झालं. तर आज आपण कोल्हापुरी थाळीतल्या तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि चिकन असे 3 पदार्थ बघितलेले आहेत. बाकी तुम्हाला थाळीत काय हवं नको ते तुमचं तुम्ही बघा, काही टेन्शन नाही. पण हे 3 पदार्थ महत्त्वाचे आहेत. काय बरोबर आहे की नाही? लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोल्हापुरी थाळीमधील चिकन सुक्कासाठी लागणारे साहित्य: शिजवलेलं चिकन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, कोल्हापुरी मसाला, मीठ, पुदिन्याची पानं आणि लाल तिखट. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा नीट परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, चिकन, कोल्हापुरी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि चिकन सुक्का हे पदार्थ कोल्हापुरी थाळीमध्ये ठेवून कोल्हापुरी थाळी सर्व्ह करावी. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने 2 पदार्थ आपले करून झालेले आहेत सणासुदीचे. एक शाही मसाले भात आणि दुसरी आळूची वडी. आता तिसरा पदार्थ आपल्याला करायचा आहे. याचं नाव काय? पुरणपोळी. क्या बात आहे. पुरणाची पोळी. आधी आपण साहित्य पाहूयात आणि मग कृतीकडे जाऊयात. चला. हे काय? हा मैदा आहे. बरं. हे तयार पुरण आहे. बरं. कणिक आहे. नंतर शाही करतोय थोडीशी म्हणून केशर आहे दुधात भिजवलेलं. तूप आहे वरून घालायला, वेलची पावडर आणि कणिक भिजवायला हळद आणि थोडंसं मीठ. आता मला सांगा, हे पुरण कसं केलंय? पुरण याच्यामध्ये आपण समजा 1 कप भिजवलेली हे डाळ आहे आणि 1 कप डाळ आपण शिजवून घेतली. बरं. त्याला 1 कपाला 1 कप पाणी घालून थोडंसं हळद आणि चिमूटभर मीठ घालून शिजवून घेतलंय. आणि मग त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर आणि गूळ एकत्र केलाय. एकत्र घालून काही ठिकाणी नुसता गूळ घालतात, पण साखर घातल्यामुळे थोडीशी खमंग लागते आणि क्रिस्पी होते. म्हणून याच्यामध्ये गूळ आणि साखर असं दोन्ही आपण. काही जण गुळाचं पुरण करतात, काही साखरेचं करतात. आणि आता आपण असा पदार्थ करतोय ज्याच्याने ही थाळी अशी छान परिपूर्ण होणार आहे. त्याच्याने त्या थाळीला अशी छान शोभा येणार आहे, जी मला फार आवडते. म्हणजे पुरणाची पोळी करतोय. काय करायचं? पहिल्यांदा आपण कणिक भिजवून घेऊया. बरं. त्याच्यासाठी आपल्याला मैदा, साधारणपणे 1 ते 2 टेबलस्पून मैदा घालणार आहोत आपण 1 कपाकरता. बरं. कणिक आहे ती पूर्ण घ्यायची 1 वाटी. कणिक पूर्ण 1 वाटी. त्याच्यानंतर चिमूटभर मीठ घालणार आहोत आपण. त्याच्यानंतर चिमूटभर हळद. आता तसं म्हणलं तर हळद कोणी घालत नाही, पण पोळीला चांगला पिवळा कलर येण्यासाठी म्हणून आपण चिमूटभर हळद घालणार आहोत. पुरी एवढी? बस, थोडीशी. आता काय? आणि तेल घालायचं 1 ते 2 टेबलस्पून. बरं. बघा बरं किती लागणार आहे.
बस पुरे पुरे आता हे मळून घ्यायचं. मळून घ्यायचं. ठीक आहे, घ्या मग मळून. ही कणिक आपण चांगली मळून घेतली. बरं. आता याच्यावरती आपण तेल घालून ठेवायचं आणि साधारणपणे 1 ते 2 तास ही कणिक तशीच ठेवायची. तेल घालायचं आता? तेल घालायचं. किती लागणार सांगा? तेल चांगलं 2-3 टेबलस्पून घालायचं. आता तेल घालून साधारणपणे 2 तास तरी कणिक तशीच आता ठेवायची. हे 2 तासच ठेवायचं? 2 तास. म्हणजे बघा, आम्ही मुलं किंवा घरातली लहान मुलं किंवा सगळेच जण पुरणाची पोळी खायला मिळाली की एवढा आनंद होतो, पण ते करण्यामागे किती कष्ट असतात. म्हणून मी आज यांच्याकडनं पुरणाची पोळी शिकतोय. ठीक आहे, आपण थोडा वेळ वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चला. मैदा आणि पीठ घालून आपण कणिक मळून घेतली आणि बराच वेळ वाटही पाहिली. बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात ना की तो हळदीचा रंग येईल पिवळा, पिवळा. तर हा म्हणजे असा मळून घेतलेला हा गोळा कसा पिवळसर झालाय बघा. झालाय. बरोबर. बरोबर. काय करायचं आता पुढे? आता आपण पुरण घेऊया. बर. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची हा. आणि केशर भिजवलेलं दूध थोडंसं दुधामध्ये भिजवलेलं. दुधामध्ये भिजवलं. आता काय करायचं पुढे? आता हे पुरण चांगलं मिक्स करून घेऊया. घ्या मग करून. आता हे चांगलं एकत्र झालंय. बर. आता आपण हे घेऊया भिजवलेली बर. कणिक. आता हे लक्षात ठेवायचं, पुरणपोळी करताना जो आपण ह्याचा उंडा आहे हा छोटा घ्यायचा बर. आणि पुरणाचा गोळा मोठा, म्हणजे मग ती पुरणाची चव लागते, नाहीतर मग नुसतं कणिकेची चव लागते. बरोबर. त्याचं हे करून घेऊया, उंडा करून घेऊया. बर. आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं. ह्याच्यामध्ये हे पुरण भरायचं. आता ही कणिक आणि हा उंडा हुंडा आपण मोठा घेतलाय त्याच्यामध्ये जसं तुम्ही मोठा म्हणालात. घेतलाय. आणि हे असं करत करत पुरण पुरण आतमध्ये भरायचं. स्टफ करत जायचं. वा वा वा. आणि जेवढं शक्य होईल तेवढी पातळ लाटायची पुरणपोळी. बर. का बरं असं? कारण म्हणजे एक तुकडा मोडला की तोंडात विरघळली पाहिजे. अच्छा. बर. आणि आता खाली आपण तांदूळाचं पीठ टाकणार आहोत बरं. याच्याकरता की सरकायला चांगलं त्याला हे बरोबर. मिळेल. चिकटू नये म्हणून. चिकटू नये म्हणून. ठीक आहे. किंवा त्याचा तुकडा पडू नये, ते फाटू नये, आपण जे छान बांधलंय ते. बांधता येते. बर. ठीक आहे. कारण गव्हाच्या पिठाने चिकटू शकतं. बरोबर. एकदम पातळ अशी पुरणाची पोळी लाटून घेतलेली आहे. पुढे काय करायचं आता? आता आपण गॅसवरती पोळी करून घेऊया, शेकून बर. घेऊया. ठीक. पेपर बटर पेपरचं काय का? पोळी घेण्याकरता, बाकी काही नाही. बर. कारण हाताला चिकटू नये बर. म्हणून टाकायची. आणि त्याच्यानंतर हे स्पेशल मी आणून ठेवलाय. हे जे जास्तीचं जे तांदूळाचं पीठ असेल ते आपण असं ह्यानी काढून टाकायचं, म्हणजे पोळी करपत नाही. क्या बात है. आणि गॅस मोठा करून पोळी चांगली करून घ्यायची. वा. आणि वरून तूप. वा. आता आपण तूप लावणार आहोत. वरून तूप लावायचं. वरून तूप लावायचं. वा वा. पसरवायचं सगळीकडे. पसरवायचे सगळीकडे. तुमचे क्लासेस हा, तो नक्कीच छान. खूप चालत असणार. विद्यार्थी पटकन ओळखता तुम्ही. आता परत नाही अशी ही पलटवायची. नाही, आता थोडंसं आपण या बाजूने फोल्ड करायची. हा, अशी. बाबा खमंग गरम गरम चविष्ट अशी पुरणाची पोळी तयार झालेली आहे. माझ्या तोंडाला प्रचंड पाणी सुटले. पटकन तुम्ही लिहून घ्या पुरणाच्या पोळीसाठी लागणारं हे साहित्य आणि ही बहारदार अशी कृती. महाराष्ट्रीयन थाळीमधील पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य: तयार पुरण, मैदा, गव्हाचं पीठ, दुधात भिजवलेलं केशर, हळद, तूप, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 ते 2 चमचे मैदा, गव्हाचं पीठ, मीठ, हळद, कच्चं तेल आणि पाणी घालून कणिक मळून घ्यावी. तयार पुरणामध्ये वेलची पूड आणि दुधात भिजवलेलं केशर घालून नीट मिसळून घ्यावं. भिजवलेल्या पिठाची गोल पारी करून त्यामध्ये पुरण भरून गोळा बंद करून घ्यावा. तयार गोळ्याची गोल पोळी लाटून गरम पॅन मध्ये तुपावर खरपूस भाजून घ्यावी. तयार पदार्थ एका थाळीमध्ये ठेवून महाराष्ट्रीयन थाळी सर्व्ह करावी. आज आम्हाला तुम्ही नेमकी कोणती थाळी करून दाखवणार आहात? मी तुम्हाला जैन थाळी करून दाखवणार आहे. बरं.